अतिशय वेगवान वेगावर स्वार झालाय शेखर. शेखर बेफिकर अतिशय सुंदर गोलंदाजी सुरुवात तर छान केली. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. अनिकेत फारसा फ्रंटफूटवरती आला नव्हता. कुठं चेंडू ऑन साईडला खेळलाय. अत्यंत सुंदर फटका आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू धरती मारेच्या पार. या चेंडूवरती धावा मिळतील 4. करणची खराब यावेळेला कामगिरी सीमारेषेवरती चौकार. थोडासा आखूड टप्प्यात चेंडू होता त्यावरती एक चांगला फटका सजवला बॅटर अनिकेतनं. आपलं खातं खोलतंय परंतु सीमारेषेवरती लॉंगअपमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनमध्ये आला होता. त्यानंतर आणखीन एक चांगला चेंडू. सुरेख कामगिरी. फुल्लीत गोलंदाजी केली जाते चांगल्या प्रकारची ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्याचबरोबर थोडासा मिडलने ऑफ स्टंपच्या वरती केलेली चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज शेखरकडून. शेखर अपनी बॉलिंग मार्फत तैयार और दोबारा ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. गेंद चलेगी विकेट कीपर के दस्तारों की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. बेहतरीन गेंदबाजी. गति पर सवार होके अच्छा प्रदर्शन कर रहे हैं गेंदबाज शेखर. अनिकेत और बल्लेबाज आदित्य प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर. 4 गेंदों में 4 रन बनाए अनिकेत ने. दोबारा ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करने का प्रयास किया गया. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो रहा है और बिल्कुल इस वक्त वाइट बॉल दिया गया है. लेकिन तीसरे अंपायर की तरफ चैलेंज किया गया है. तो दावा किया गया, चैलेंज किया गया. ऑन फील्ड अंपायर का जो सॉफ्ट सिग्नल था बिल्कुल वाइट बॉल का था और उसके बाद में चैलेंज किया गया. फील्डिंग करने वाली टीम ने बिल्कुल चैलेंज बिल्कुल अंपायर ने बिल्कुल यहाँ एक बार फिर तीसरे अंपायर की तरफ इशारा किया है. ऑन फील्ड अंपायर अजीत माथुरी सर वीरेंद्र की तरफ आए हैं. कोई भी कंफ्यूजन हो तो आप सीधा जा सकते हैं टीवी अंपायर की तरफ. मंगलदास करत शफल झाला होता बॅटर त्यामुळे ये फेयर डिलीवरी आहे. ये बेहतर है कि अंपायर तीसरे अंपायर की तरफ जा रहे हैं और एक बार फिर वो लाइन बिलोंग टू अंपायर. वाइट बॉल का इशारा बिल्कुल हुआ था. उसके बाद में फेयर डिलीवरी तीसरे अंपायर की तरफ से इशारा. स्कोर अगर देखो तो 4 रन ओवर पहला छोटी गेंद पर प्रहार किया गया. गेंद बाउंड्री की तरफ बिल्कुल जाएगी. 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स. वेलकम बाउंड्री. मैदानी गाजवली दादाने आमच्या कितीक आहेत फार. मैदानी गाजवली दादाने आमच्या कितीक आहेत फार. मैदाने गाजवली दादाने आमच्या कित्येक आहेत फार. मैदाने गाजवली दादाने आमच्या कित्येक आहेत फार. आहे पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरुद्वार. किरण के ऊपर बिल्कुल ये गाना. शेखर जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की. इस ओवर में 8 रन और अब गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. श्रीकांत को मौका मिला गेंदबाजी करने के लिए. लेग स्टंप के बिल्कुल बाहर गेंद. वाइट बॉल का इशारा. आशुतोष व्यापारी वाइट बॉल का इशारा कर रहे हैं. देखिए 2 भाई गेंदबाजी कर रहे हैं. पहले ओवर शेखर का था. दूसरा ओवर बिल्कुल गेंदबाजी करने के लिए श्रीकांत आए हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर शेखर ने अच्छी गेंदबाजी की. 2 चौके जरूर आए लेकिन पहले ओवर की अगर बात करें तो 8 रन. श्रीकांत मैदान के अंदर. इस गेंद को ऑन साइड पर स्वीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खेल दिया. कुछ स्ट्रोक है. गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है और स्क्वायर लेग पर बहुत बढ़िया फील्डिंग. शानदार फील्डिंग का नजारा. 2 रन मुकम्मल के विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ डबल फिगर में पहुंच चुका है. 11 रन. रन संख्या 12 रन बगैर किसी नुकसान के. आदित्य ऑन स्ट्राइक. इस बार गैप में गेंद है. पीछा कर रहे खिलाड़ी. गेंद नहीं रुकने वाली है. 4 रनों के लिए बिल्कुल जाएगी. चौका. मेहनत इतनी खामोशी से करो कि कामयाबी शोर मचाए. चौकाया.
हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्या कारणाला योगा. प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव. हे प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आपण जर यापूर्वीचं पर्व पाहिलं तर त्या पर्वामध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती प्रशांत घरतनं. आणि आता बघूया काय या ठिकाणी स्कोर. या ठिकाणी 15 धावा धापलकावरती, तर मैदानावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या. प्रशांत घरत रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी जेव्हा गाजवली, कृष्णा सातपुते आणि प्रशांत अगदी जवळजवळ उभे होते, परंतु जास्त प्रेक्षक प्रशांत घरतच्या जवळ होते सेल्फी काढण्याकरता. ऑन साईडला चांगला फटका सजवला, गॅपमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा आरामात पूर्ण. अप्रतिम बैटिंग. एक बहुत बड़ा मुकाबला लव बॉयज डोंगरी बनाम विराटन खुर्द. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 17 रन. ओवर की बात करते तो ये दूसरा ओवर श्रीकांत गेंदबाजी कर रहे हैं. आदित्य और अनिकेत की जोड़ी मैदान के अंदर. इंस्पेक्टर पहले सेकंड ने गेंदबाजी की, उसके बाद में श्रीकांत आए. अनिकेत और आदित्य ए फैक्टर. इंस्पेक्टर बनाम एक बार फिर देखें तो ए फैक्टर. ए वर्सेस एस. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करे श्रीकांत. दूसरा ओवर है. गति परिवर्तन किया गया था. मिस्टर स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच आउट. गति परिवर्तन था, लो पुल टॉस गेंद थी. ऑन साइड पर खेलने का प्रयास, हमला करने की कोशिश. शिकार बन के बल्लेबाज बैक टू द पेबलन जा रहे हैं. हरबा देवीची कृपा कठोर जाणारी डोंगरे गावावरी. हरबा देवीची कृपा कठोर जाणारी डोंगरे गावावरी. हरबा देवीची कृपा कठोर जाणारी डोंगरे गावावरी. देवाची कृपा कठोर जाणारी. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए ननेश. स्कोर अगर देखें तो 17 रन 1 विकेट के नुकसान पर. पहले विकेट के लिए 17 रनों की साझेदारी. गेंदबाजी का बागडोर संभवते पर श्रीकांत. स्ट्राइक रेट पर ननेश. स्कोर 70 में लॉस ऑफ 1 विकेट. एक यंग खिलाड़ी को मैं देख रहा हूँ, इस पर गली क्षेत्र में है. समय ज़्यादा ले, 12:59 का समय हो गया है. स्टैंड एंड डिलीवर. अच्छा स्ट्रोक है, फ्लैट. ओंकार बॉयज के स्टैंड की तरफ जाती हुई गेंद. पक्का पक्का पक्का, और ये लगा फ्लैट छक्का. अच्छा स्ट्रोक. स्कोर अगर देखिए तो रन संख्या 23 ओवर दूसरा प्रगति पर. ननेश के बल्ले से एक दर्शनीय स्ट्रोक है. गेंद बिल्कुल रडार में थी, आखिरी गेंद शेष. टप्पा खाने के बाद दो चाल, काफी ऑफ टाइम किया बाहर. गेंद वाइट बॉल का इशारा. मिस्टर इस्टा से स्कोर पर आगे बढ़ता बचा पहुंचा है 24 पर. बाप्पा मोरिया चषक 2023 आप देख रहे हैं काफी और अब फिलहाल क्या दावा किया गया, तो डंपर की तरफ जाएंगे. अजीत सर आपको आना पड़ेगा. वाइट बॉल का इशारा. टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था. और अब देखते हैं कि क्या होता है कि क्या वो गेंद जो है बिल्कुल वाइट करार दी गई है, चैलेंज किया गया है. रिव्यू सिस्टम कि ये करीबी मामला होगा वो देखना बहुत ज़रूरी, क्योंकि जहाँ बैठे ना वहाँ से तो कुछ पता नहीं चलता. क्योंकि जो कॉम्बॉक्स है वो स्क्वायरली की तरफ है. हमेशा कॉम्बॉक्स जो है ना वो सीधा रहना चाहिए ताकि वो बॉल कहाँ लैंड होता है उसका पता चलता है. अब सारी चीज़ें देखी जाएगी. क्या बल्लेबाज छपर हुए हैं, क्या एक बार फिर अपनी जगह खड़े वहाँ से खेलने की कोशिश जहाँ इन्होंने टांस लिया था. और हमेशा कहा जाता है कि बाहुबली का कटप्पा और गेंदबाज का टप्पा आपको नहीं भूलना चाहिए. फेयर डिलीवरी.
पिंडी करने वाली टीम ने बिल्कुल चैलेंज किया था। तो ये फेड डिलीवरी ओवर की बात कर दो, 2 ओवर का खेल, रन संख्या अगर देखें तो टोटल 23 रन 1 विकेट के नुकसान पर। आइए सुनते कुंदन का गाना, सुपर गाने के साथ वापस आएंगे लाइव एक्शन। अक्षय पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला गेला पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला गेला पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला गेला। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं बाप्पा मोरिया चषक 2023 की अद्भुत कहानी। लव बॉयज डोंगरे बनाम विराटन खुर्द, ये बहुत ही तगड़ा मुकाबला मैदान के अंदर। स्कोर 23 रन 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। बहुत सारे यंग खिलाड़ी को आप देखेंगे मैदान के अंदर। साई पहुंच चुके हैं। मनात राजे बेडी और बैड लक किरीपाड़ा की कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको हमारे कॉम्पाउंड की तरफ आना है। आपने 2 ओवर 23 फॉर 1, समय ज़्यादा ना ले। 1:02 का समय हो गया है, आपको 20 मिनट का समय दिया गया है। 5 ओवर का ये मुकाबला बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का। ऑप्शन के बाहर गेंद थी, गति का इस्तेमाल करना चाहते थे गोपाल गोपाल गोपाल। भाई गोपाल आपने क्या छोड़ा है। और एक तरुण समालोचक, युवा समालोचक आमच्या बरोबर या ठिकाणी जॉईन झाले, त्यांचं नाव आहे अगदी लहान आहे। पुन्हा एकदा अकॉर्ड पोझिशन मध्ये बॅटर आणि ऑन साईडला चेंडू खेळलाय। क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील। 2 धावा पूर्ण होत आहेत, परंतु पुन्हा एकदा रनआउटसाठी निश्चितच आता आशुतोष व्यापारी येतील। पहिल्यांदा अजित म्हात्रे सर आले होते, लेकिन जो गोपाल ने क्या छोड़ा, इसका कितना फायदा होगा कितना नुकसान होगा ये भी देखना बहुत जरूरी। और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। बाप्पा मोरिया चषक 2023, मनाते राजे वेडी आणि बॅडलक किरीपाडा संघाच्या कॅप्टनने विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती यायचं आहे। फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याकरता तुमची लिस्ट पूर्ण करायची आहे, त्याचबरोबर यावेळेला प्रवेश फी द्यायची आहे आणि त्याचबरोबर किट घेऊन जायचं आहे। पूर्वी किटसाठी किट होती, म्हणजे कुठे मिळायचंच नाही। आता किट तुम्हाला आयोजकांकडून दिले जाते, म्हणजे हा झालेला बदल आहे, मोठा बदल आहे। पूर्वी क्रिकेट खेळायचं म्हटल्यानंतर आई वडील सांगायचे, बाबा तू क्रिकेट खेळायला जाऊ नको, शाळेतच जा। परंतु आता क्रिकेट बदलले, आई वडील त्याच्या अंगठ्याला पकडतात आणि त्या बाळाला घेऊन जातात मैदानावरती। हा फरक आहे। मैदानावरती काय घडलंय काय बिघडलंय, आउट दिले। फलंदाज बाद। सुरू असलेल्या सामन्यामध्ये निश्चितच अनेक घडामोडी घडत आहेत। या सामन्याचा जर विचार केला तर फलंदाज बाद होतोय। अत्यंत महत्त्वाचा खेळ मैदानावरती सुरू असताना अनिकेत आघाडीचा फलंदाज बाद होतोय, त्यामुळे कुंदनला थोडीशी वेळ मिळाली। ऐकूया त्यांचं एक सुपरहिट गाणं। बाप्पा मोरिया चषक 2023, अगदी थोड्याच वेळात ही सुपरहिट गाणी आपण ऐकणार आहात। प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना कुंदन अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ आपण ही एक मानाची स्पर्धा पाहतोय। आज सुरुवात झाली त्यावेळेस श्री गणेश नगावे संघाने चांगला श्री गणेश केला, त्यानंतर पाडा बॉईज संघाची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय। आता सुरू असलेल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर लव बॉईज डोंगरे आणि विराटन खुर्द हे 2 मातबर संघ एकमेकांविरुद्ध धापल करती। एकूण डाबा आहेत 25। 5 शतक पूर्ण झाले विराटन खुर्द संघाचं। आकुंठपदा चेंडू ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाबळे एकेरीनंच या बला धावफलक पुढे सरकतोय। धावसंख्या होते ती 26। 26 रन। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। दक्षल 1 पर खेल रहे। अनिकेत का विकेट खोने के बाद अब उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, और नैनेश बहुत महत्वपूर्ण है इस वक्त। अगर देखें तो नैनेश 7 पर बल्लेबाजी कर रहे। दक्षिल के ऊपर भी एक बार फिर सबकी निगाह रहेगी, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी। ओहो अच्छी गेंद थी, बैकफुट पर खेलने का प्रयास, टप्पा खाने के बाद उछालता हरकत करती हुई गेंद स्लीप की तरफ चली गई। खिलाड़ी है तैनात, रन बनाने का कोई अवसर नहीं है। मैग्निफिसेंट बोलिंग,
शेखर गेंदबाजी कर रहे हैं, पहले ओवर में 8 रन देते, इस ओवर में अगर देखें तो बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, 3 रन दिए हैं। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बाहरी किनारा, श्रीकांत का सहारा। अब वो एक बार फिर गाना बज सकता है, भाई भाई शेखर और श्रीकांत। काय झाडी काय डोंगर काय हाटल एकदम ओके, काय झाडी काय डोंगर काय हाटल एकदम ओके, सारे नजरेत भरायचे वेळ काढून निवांत कधीतरी, सुंदर कोकण फिरायचे वेळ काढून निवांत कधीतरी, सुंदर कोकण फिरायचे। स्कोर अगर देखें तो रन संख्या 26 रन, 3 विकेट के नुकसान पर अनिकेत, आदित्य और बल्लेबाज दक्षल बैक टू द पेबल। नए बल्लेबाज नंबर 5 पर आए हैं कल्पेश, नए 7 पर खेल रहे हैं इंपॉर्टेंट पारी। और देखिए अनिकेत के लिए स्टार्ट मिला था, आगाज अच्छा किया था, लेकिन सामने से शेखर की जबरदस्त गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, विकेट टेकर गेंदबाज है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछालता, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन शेखर द्वारा। पहले ओवर में इन्होंने देते 8 रन, इस ओवर की बात कर तो इन्होंने रन दिए हैं 3, लेकिन विकेट बहुत महत्वपूर्ण विकेट लिया है, विकेट टेकर गेंदबाज है। सफल ओवर का खेल समाप्त, रन संख्या कुल मिलाकर 26 रन, 3 विकेट के नुकसान पर। तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम, तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम। मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर, ब्रुम 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 ब्रुम। तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम। मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर, ब्रुम 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 ब्रुम। बुलेट पर बसल्यावरती कुठ कुठ नेसाल काय काय दाखवाल सांगा ना बोधनी, कुठ कुठ नेसाल काय काय दाखवाल सांगा ना बोधनी। इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला बघायचं काय साजनी, इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला बघायचं काय साजनी। कशाला मालक सरगच फिरूया महाराष्ट्रात फिरून, कशाला मालक सरगच फिरूया महाराष्ट्रात फिरून। मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर, ब्रुम 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 ब्रुम। दुपारचं सत्र आहे आणि कुंदनने आणखीन एक सुपरहिट गाणं तुमच्यासाठी वाजवलंय, बुलेटवर बसायचं आहे आणि त्याला निश्चितच रंपम जायचं आहे। इथे या स्पर्धेमध्ये कोणी निश्चितच आपण बघितलं तर बुलेटवरती बसणार नाही, परंतु सायकलवरती स्वार होऊ शकता। एक खेळाडू, एक बॅटर किंवा एक ऑलराऊंडर सायकलवरती स्वार होणार आहे। जलसारचा संघ आणि त्याचबरोबर मनाचे राजे। या बैला चांगला फटका, अप्रतिम फटका, कहा सिंगल लेने वाले हैं, कहा सिंगल लेने वाले हैं, ये तो 6 के नीचे बात नहीं करते। क्या टाइमिंग, क्या विश्वास, गेट बॉल लेने के बाद 6 रन। नाइनस के बल्ले से बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, हमला किया रोशन के ऊपर, पहली गेंद पर सिक्सर, स्कोर 32-32। इस बार अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर, बल्लेबाज की तरफ से स्टकबर क्षेत्र में गेंद को ड्राइव किया, दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल किए, तीसरे के लिए आ रहे हैं, वाह चीटी की दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज। डगआउट में शुरू में वो तालियां बज रही थी, आवाज अब एक बार फिर नहीं आ रही, लेकिन फिलहाल अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट दोनों बल्लेबाजों द्वारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 35 रन, 35 ओवर, चौथा प्रगति पर है। 5 ओवर का मैच, 1:10 का समय हो गया। वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। बाप्पा मोरिया चषक 2023, काफ़ी संख्या में दर्शक इस प्रतियोगिता का लुत्फ उठाने के लिए स्टेडियम में हमारे साथ जुड़े हुए हैं। रोशन तैयार, ऑन साइड पर खेलना चाहते थे, अच्छी गेंद थी ऑफ टाइम के बाहर, एक कदम बाहर निकाला था एक बार फिर शॉट के लिए, लेकिन फिलहाल गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है।
रनों की कोई गुंजाइश नहीं। स्कोर अगर देखें तो 35 रुका हुआ है। 3 गेंदों में 9 रन आए हैं। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर एक ज़बरदस्त तरीके से अच्छी रनिंग मिड विकेट देखने का मौका मिला और उसके बाद में ये बिंदी गेंद आई है। रोशन तैयार, सामना करेंगे बल्लेबाज की बात करें तो कल्पेश। मी विनंती करेन जलसार संघाच्या कॅप्टनला आपण समर्जन कक्षाकडे यायचे। जलसार मनाते राजे वेडी संघाने मला वाटतं टी शर्ट घेतलेले आहेत। दोन्ही संघांनी तयार यायचे पुढच्या मॅच करता। जलसार टीम इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद, बल्लेबाज थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश कर रहा है और टेलीग्राम मिल रहा है। बॉल डालने से पहले अगर देखिए इनका ट्रिगर मूवमेंट क्या था, वो थोड़ा लेग स्टंप के बाहर आए थे। नैनेश बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन बहुत सारी बिंदी गेंदें आ रही है जब कल्पेश बल्लेबाजी कर रहे तो एक तरफ एफर्टलेस बल्लेबाजी हो रही है। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, लाइफ लाइन को भूल गए हैं बल्लेबाज। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज रोशन द्वारा। देखिए एक गेंद पर बढ़िया बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी नैनेश की तरफ से, लेकिन दूसरी गेंद पर देखिए कल्पेश ने 4 बिंदी गेंदें खेली है। ये मेरे हिसाब से अच्छी क्रिकेट नहीं है। जबरदस्त गेंदबाजी रोशन की तरफ से कमबैक करने का मौका मिला। जब नैनेश थे तब जाकर रन बन रहे थे। आवाज एक बार फिर जोरदार अपील और उंगली खड़ी होती भी। चाहे जिंदगी का मैदान या क्रिकेट का मैदान, आप खराब काम करते हैं तो उंगली खड़ी हो जाती है और बल्लेबाज आउट। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं बापा मोरिया चषक 2023 की अद्भुत कहानी। मनाते राजू बेड़ी बनाम जलसार, ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूँ आपको रेडी रहना है क्योंकि ये चौथा ओवर आप देख रहे हैं और चौथे ओवर की अगर बात करें तो बहुत ही अच्छा ओवर रहा। सिक्सर आया, उसके बाद भी वो 3 रन और 3 बिंदी गेंदें और इंपॉर्टेंट विकेट है छठी गेंद पर। 4 ओवर, स्कोर 35 पर लॉस ऑफ 4 विकेट। 35 रन 4 विकेट के नुकसान पर। समय ज़्यादा न लें, 1:13 का समय हो गया। वक्त की नज़ाकत के साथ आगे बढ़ने की ज़रूरत है। अचित म्हात्रे और उनके साथ आशुतोष व्यवहारे, वीरेंद्र नायर तीसरे अंपायर, थर्ड अंपायर के तौर पर है। प्रमोशन के हमारे कॉम बॉक्स में गेंदबाजी का बागडोर संभलते हुए कल्पेश हवा में खेल दिया। गेंद के नीचे खिलाड़ी रखे, कैच हो जाएगा। हवा के संग संग घटा के साथ साथ गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाते हुए 6 रनों के लिए। फारशा भारी वाटत कुठेच्या का तुम्ही पुरा वाकडे तिकडे वलनाचा तर माझ्या गावातीत मोठं मोठं डोंगरी नाच नैनेश अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए। इनके बल्ले से तो 3 सिक्सर आए हैं। 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं, अच्छी पारी जरूर है। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है। अंपायर थोड़ा सा समय ले रहे हैं, एक हाथ पहले निकाला, उसके बाद में अब देख रहे हैं क्या वो विकेट के बाहर गिरी है या अंदर। अजित म्हात्रे इशारा क्या, बिल्कुल एक बार फिर बताइए। नो बॉल, वाइट बॉल, दोनों हाथ एक बार फिर, ये अच्छा लगा। तो पहले लगा कि एक हाथ निकला, उसके बाद में ये 2 हाथ, वाइट बॉल। बैकफुट चले गए, जबरदस्त बल्लेबाजी। लहरों के खामोशी को समंदर की बेबसी मत समझना मेरे दोस्त, जितनी गहराई अंदर है उतना तूफान बाहर बाकी है। यह तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। 6 रन। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 48 रन। उम्दा बल्लेबाजी नैनेश द्वारा, 4 छक्के इनके बल्ले से। शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है इनका, लेकिन बीच में अगर देखें वो स्ट्राइक रोटेट नहीं हुआ जब कल्पेश बल्लेबाजी कर रहे थे। दोबारा बैकफुट चले गए, हवा में खेल दिया। मिस्टर स्ट्रोक है, गेंद बॉडी की तरफ जाती हुई खिलाड़ी बॉडी पर मौजूद है और ये हॉलीबॉल खेल रहे हैं। ये दोनों खिलाड़ी हॉलीबॉल, पहले कबड्डी आपने देखा, अब ये हॉलीबॉल भी देखी है। खराब फील्डिंग बॉडी लाइन पर, गेंद बॉडी के बाद 4 रन चौका।
और इसी के साथ इस मुकाबले में विराटन खुर्द के 50 रन पूरे हुए हैं, 50 अप। 52 रन 4 विकेट के नुकसान पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर कल्पेश अपने बॉलिंग मार्फत तैयार गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद। इस बार ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, गेंद बॉल लेके बाहर जाते भी। ओह क्या बात है, तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर। गेंदों में 23 रन बनाए बल्लेबाज, धुआंधार बल्लेबाजी करते हुए नैनेश। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर वाइड बॉल, उसके बाद में सिक्सर, चौका, छक्का। ये लेका जोका 4 गेंदों का है। बेहतरीन बल्लेबाजी, इंजन घरे में बल्लेबाज नैनेश का। इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए बिल्कुल खेलते हुए, अहम पारी है, इसमें कोई संदेह नहीं है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 58 बनाते राजू बेड़ी और जलसा टीम को टॉस के लिए तैयार रहना है। स्ट्राइक रेट पर नैनेश बैकफुट पर चले गए, पाइले क्षेत्र पर खेल दिया। क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। मैं आजाद परिंदा हूं, आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं। गगनचुंबी छक्का। बेहतरीन बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी नैनेश द्वारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 64 रन, 64। ये जो ओवर है कल्पेश का बहुत महंगा साबित हुआ। सेठ बल्लेबाज है, नैनेश आके जम चुकी है और धीरे धीरे अपने अर्धशतक की तरफ बढ़ रहे हैं। 45 पर खेल रहे, तो मौका है क्योंकि आपके पास अभी भी एक गेंद बहुत महत्वपूर्ण। अगर आखिरी गेंद पर वो सिक्सर जड़ते हैं तो अपना अर्धशतक भी पूरा कर सकते हैं। मृदुल ने प्रभावित किया तो बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है। क्या इस पारी का एक बहुत बड़ा नहीं, ये अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी और ओहो सामने शिकार, सामने शिकार। हे प्रभु, हे प्रभु, ये क्या किया आपने, सामने शिकार था और यहां रन मिलेगा। कितने रन, कितने रन, 2 या 3? एक ही रन मिलेगा। लेग बाई का इशारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या अगर देखें तो टोटल बन गया है 65 और जीतने के लिए 66 रनों की जरूरत है। बेहतरीन बल्लेबाजी रही है इस मुकाबले में। चामुंडा स्पोर्ट विराटन खुर्द की तरफ से अगर देखें तो नैनेश की 46 रन बनाए। क्या बहुत जबरदस्त पारी रही है, जबरदस्त का यहाँ प्रदर्शन बिल्कुल इनका रहा है और मजा आया, सबको बिल्कुल मजा आया। अब दूसरी पारी देखना बहुत ज़रूरी है, लेकिन इससे पहले कि ये मुकाबला दूसरी पारी शुरू हो जाए, हम जाते हैं अब एक बार फिर टॉस बॉक्स में। मनाते राजू बेड़ी, जलसार और कल्पेश बहुत महंगे साबित हुए। इनके खिलाफ दे धनाधन बल्लेबाजी की बल्लेबाज नैनेश ने और मेला लूटा, 30 रन बनाए। सेकंड इनिंग अत्यंत महत्त्वाची आहे। इथे आपण बघितलं तर एक मोठी धावसंख्या पहिल्यांदाच उभारली गेली आजच्या दिवसभरामध्ये आणि टोटल आपण बघू शकता धावसंख्या झाली आहे 66 धाबांची आवश्यकता असेल। 65 धाबा यावेळेला धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत आणि त्यामध्ये नैनेशचा 46 धाबांचा वाटा। आता दुसरी इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय, त्याकरता निश्चितच सर्व प्रेक्षक सज्ज असतील, दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज असतील। समर्थन कक्षामध्ये पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याचा अत्यंत मधुर असा आवाज या ठिकाणी प्रमोद शेडगे आमचे मित्र जॉईन होत आहेत। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर, यांचा आवाज आपण ऐकतायत गेली 2 दिवस, तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहेत। कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023चा आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा
आणि अतिशय सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपण पाहत आहेत. नियोजन आयोजन व्यवस्थापन कसं असावं याचं प्रात्यक्षिकरण देणारी ही स्पर्धा आपण अनुभवत आहेत या पालघर जिल्ह्यामध्ये. सफाळे विभागामध्ये आणि खास करून विटी लाईन विभागामध्ये आपण पाहत आहेत या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. डॉ चव्हाण यावेळेला आफ्टर लंच नंतर पुन्हा एकदा जॉईंट होतील. 311 स्टँडमध्ये काही प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम आणि धन्यवाद. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना लगेच 2 फलंदाज मैदानाचा ताबा घेतील. एक अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळेल. 67 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आदरणीय वैभवजी घरत जे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत, खूप चांगली दखल घेणार असं व्यक्तिमत्व आणि एक बेस्ट अँड बेटर फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख वैभवजी घरत यांची पाहायला मिळते. जरी ते 2 दिवस उपस्थित नसले तरी सुद्धा अपडेट घ्यायचे. प्रत्येकाचं मॅनेजमेंट, प्रत्येकजण बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देत मात्र या स्पर्धेला अप्रतिम आपण पाहू शकतायत. सिस्टम काय असते ते मात्र यावेळेला जरूर दाखवलं गेलं आणि म्हणूनच या स्पर्धेचं आज गोड कौतुक प्रत्येकजण करत असताना पाहायला मिळतो. 6व्या मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी 67 धावांचं एकंदरीत आपण पाहत आहेत, 66 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 65 धावा झालेल्या आहेत आणि 66 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. सुंदर अशा वातावरणात डोंगराच्या कडा कपाऱ्यात गेल्या वर्षापासून एक छोटंसं रोपटं लावलं आणि ते आज वाढता वाढता मात्र आज आपण पाहू शकतायत अतिशय 1 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती या स्पर्धेने केलेली आहे. कोणत्याही प्रकारची कमी या स्पर्धेला जाणवत नाही आहे, हेच मात्र वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळतं. चला जलसार संघाचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघ यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. मनाचे राजे वेडी दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचे. कल्पेश यांची मेहनत, प्रफुल्ल यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सिद्ध नवज्योत ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात, नवज्योतजी यांची खूप मेहनत. ऋषी या ठिकाणी जॉईंट होत आहेत आणि मंद मंद पावलांनी उजव्या साईडने शुभमजी पाध्ये यांचं आगमन. नेहमी चेहऱ्यावर एक स्माईल, कितीही टेन्शन असो कितीही डिप्रेशन असो परंतु त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल हे मात्र खूप काही सांगून जाते. पहिलाच बॉल ऑन साईडला जबरदस्त खेळला गेलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र यावेळेला क्लिअर होईल का? 1 बाउन्सने चेंडूला मात्र यावेळेला फील्ड केलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर किती धावा येतील तर फक्त आणि फक्त 1 धावेवर मात्र सॅटिस्फाईड राहावं लागेल. तर रोशन यांनी जर लगातार 3 षटकार ठोठावले तर सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलंय. चला मनाचे राजे वेडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि मनाचे राजे वेडी संघासाठी नेहमीच आधारस्तंभ बॅकबोन म्हणून शुभमजी पाध्ये यांना आपण सातत्याने पाहिलंय. बॉलर तयार, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. नैनेश काही जबरदस्त फटकेबाजी केली होती. सुपर बॅटिंग करत असताना नैनेशने 46 धावांचं योगदान दिलं. यावेळेला मात्र सुरेख पद्धतीने बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल, रिले थ्रो करेल, त्या ठिकाणी अप्रतिम मॅग्निफिसंट फिल्डिंग, ब्रिलियंट फिल्डिंग. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहे. सिंगल डबलला महत्त्व दिलं जातं. 5 षटकांमध्ये 66 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास नेहमीच मात्र खूप महत्त्वाची भूमिका असते. तुम्ही वयाने म्हातारे झाले तरी चालतील परंतु विचाराने कधीच म्हातारे होऊ नका. ती विचारसरणी मात्र तुम्हाला यावेळेला अद्यावत करावी लागणार आहे. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कसे जगलात याला महत्त्व आहे. तसंच क्रिकेटमध्ये तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात याला महत्त्व नाही, तुम्ही कसे क्रिकेट खेळलात. आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होण्याचा जरूर आपण पाहू शकतायत. रोशन बॅक टू द डगआउट, गॉन. अतिशय सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला आपण पाहत आहेत विराथन खुर्द संघ आणि चामुंडा स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतो आणि लव बॉईज डोंगरे. चामुंडा बॉईज संघाने गेल्या वर्षामध्ये अप्रतिम खेळ केला गेला होता, तो झेल अजूनपर्यंत आठवतो. रॉकी ग्रुप चषकाचा अतिशय सुंदर झेल टिपत आपण पाहिला होता. आदित्यने सुपर कॅच टिपण्याचा मान मिळवला होता, तोच यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत.
अतिशय चांगली मेहनत घेणारे कल्पेशजी पाटील, दीपेश म्हात्रे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून नवज्योतजी यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आज वैभवजी घरत यांना आपण पाहत आहेत की आयोजकाच्या भूमिकेत म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आणि बेस्ट अँड बेटर फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. चला जलसर संघाचा कॅप्टन प्लीज लगेच या. आपण वेळेची दिरंगाई न करताना किरईपाडा, क्षमस्व, किरईपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचंय. बॉलर तयार, पुन्हा एकदा सज्ज होईल. नैनेश ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. दुरून क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटकडे येतोय. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळेल. श्रीकांत एका साईडला, श्रीकांतकडे ॲबिलिटी आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्ही आयुष्यात कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी सुद्धा यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. या 66 धावा जर तुम्हाला अचीव करायच्या असतील तर खूप मायने राखणार आहे. यावेळेला स्लोवर वन चेंडू होता. श्रीकांत अगोदरच बॅट फिरवण्याची कला यावेळेला जरूर शैली दाखवली. तत्पूर्वी चेंडू मात्र निघून जाईल 38 सर्कलमध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. रुपेश घरत यांची मेहनत, संदीप किनी यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आज सुद्धा ते उपस्थित झालेत. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला, मनगडाचा वापर केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल, फेकेल. तत्पूर्वी सिंगलवर मात्र सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करत असताना पहिलं षटक सफल. विथ द बॅटने कामगिरी केली अप्रतिम आणि विथ द बॉलने मात्र यावेळेला जादुई गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत 1 सफलता या ठिकाणी प्राप्त करण्यात यश मिळालं. याला म्हणतात परफेक्ट ऑलराऊंडर. कसा असावा तो नैनेश यावेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग अँड बॉलिंग हेअर बाय नैनेश. चला घाई करा, वेळ दौडू नका. सामना क्रमांक 4 आपण पाहत आहेत. घड्याळात जवळजवळ 1:30 वाजण्याच्या सुमारास. आज शेड्यूल नुसार परफेक्ट आपण चाललेलो आहोत. किरईपाडा वर्सेस आपण पाहणार आहोत मनाचे राजे वेडी. या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. अतिशय सुंदर ही स्पर्धा. पालघर जिल्ह्यामध्ये गोड कौतुक केलं जातं या स्पर्धेचं. यूट्यूबच्या माध्यमातून सुपर्ब लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबवर पाहू शकता पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आणि घर बसल्या या मॅचचा आनंद घेत असणारे आमचे लाडके जे श्रोते आहेत त्यांचं सुद्धा करूया दुपारच्या सत्रामध्ये वेलकम. आणि इथे जे जमलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे आहेत त्यांचं करूया वेलकम. आदरणीय सन्माननीय महेंद्र धर्मा किनी विठ्ठलवाडी यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी आल्याबद्दल महेंद्रजी धर्मा किनी साहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. धन्यवाद महेंद्रजी किनी साहेब, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय सुंदर चेंडू होता. यावेळेला आपण पाहू शकलात मिस्टर साईनाथ या गोलंदाजाचा चेंडू मात्र थोडासा खाली राहिला वाईट यॉर्करला. मात्र यावेळेला जरूर आपण पाहता श्रीकांत खेळू शकले नाहीत आणि अजित म्हात्रे सर यांनी सांगितलं की बॅट आदळली होती ती खेळपट्टीवर आणि त्याचंच कारण या ठिकाणी कोणतीही एज नव्हती. यावेळेला सरळ बॅटने जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर शॉट. कुशल चौधरीच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जाईल. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल बिग ब्लास्ट बाय श्रीकांत. काय फटका खेळला होता. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. आणि यावेळेला मात्र सरळ चेंडूला फेकून देत असताना संजय भोईर जलसारचं यावेळेला मात्र आगमन होत असताना त्यांचं स्वागत शैलेशजी पाटील आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. रुपेश घरत यांना आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट केलं गेले. यावेळेला टप्पा पाड्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. पंच मात्र यावेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगेच त्या ठिकाणी मात्र उत्तर असतं पंचांकडे, कारण भरपूर अनुभव आपल्या जीवनामध्ये, भरपूर चढ उतार पाहिलेत, हार जीत पाहिलेत, भरपूर मोठमोठे मात्र दौरे केलेले आहेत. त्या MRI बॉलवर ज्या स्पर्धा होत होत्या त्या मात्र स्पर्धा गाजवलेले हे मात्र पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत. म्हणजे अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. ऑन साईडला पुलचा फटका. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. श्रीकांत ब्रँडचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6.
डेंजरस बॅटर. जर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहिला तर धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल. ऋषी मात्र आमचे गोल्डन मॅजिक फिंगर यावेळेला दर्शवत आहेत की 17वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 17. जसा चेंडू रिलीज झाला तसंच मात्र बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली आणि एका क्षणाला मला हर्षद मेमन उर्फ होंडोची आठवण आली, परंतु तुलना करू शकत नाही. काय बॅट फिरवण्याची शैली होती हर्षद मेमन होंडोची. ब्रँड ऑफ कुडूस. त्या काळात जर यूट्यूब असतं तर डेफिनेटली हिरो आपल्याला पाहायला मिळाला असता टेनिस बॉल क्रिकेटचा. यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतात या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र चेंडू शॉर्ट लेगला वळतोय. आदित्य मात्र चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या फलकावर 17वर जाऊन पोहोचले गेले 06060. मात्र यावेळेला आपण पाहत आहेत एक नोकियाचा मोबाईल, मात्र आपण पाहिलं त्याचा क्रमांक सुद्धा 6060 आपण पाहिला होता. फुलटॉस बॉल होता. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायचा क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय आणि यस कॅरी करत असताना टेकन फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर साईनाथने मात्र विकेट मिळवली. 2 षटकार आले तर काय झालं, मी हार मानणार नाही. भले मी यशस्वी होणार नाही, परंतु क्रिकेटमध्ये मी माझं या वेळेला कर्तव्य पार पाडेन हे दर्शवत असताना आपण पाहत आहेत मिस्टर साईनाथ. एक बिग विकेट. श्रीकांत बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. लव बॉईज डोंगरे टीम. बॅटर शिखर यावेळेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले 17वर जाऊन मात्र राहिले. 2 षटकार जरूर आले. पुन्हा एकदा मोहात आला होता. 3रं षटकार येईल, परंतु इथे जर आपण पाहिलं तर थोडीशी बॅट स्विंग झाली. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं आणि चेंडू मात्र फार उंचीवर गेला होता. तेवढा वेळ मिळाला क्षेत्ररक्षकाला आणि इथे मात्र सुंदर कॅरी करत असताना जजमेंटने आपण पाहू शकलात. आय कॉर्डिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही झेल घेता त्यावेळेला तुमचा सराव सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट असते. मोहम्मद अझरुद्दीन 50 वेळा मात्र दिवसातून सराव झेल घेण्याचा प्रयत्न करत होता नेट प्रॅक्टिसमध्ये. त्यावेळेला एखाद मात्र सुंदर झेल मात्र यायचा. सराव खूप महत्त्वाची भूमिका असते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. चला टायमिंगच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. संघाची धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर 17वर जाऊन पोहोचले गेले. 17वर जाऊन पोहोचले. नैनेश ज्या गोलंदाजाने पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला, विथ द बॅटने 46 धावांचं योगदान दिलं. या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज मृदुल पाटील मॅन फ्रॉम जयप्रकाश एडवन टीमचा पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी केली. 96 अर्धशतक जर आपण पाहिलं कोणाच्या नावावर आहेत तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या नावावर आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बॅटची एज घे. चेंडू मात्र निघून जाईल. तिथे झेल सुटतोय. 65-66 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना या वेळेला थोडीशी कुठेतरी नामुष्की ओढवले गेले. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटच्या मैदानात असो किंवा आयुष्याच्या मैदानात बॅड पॅच हे येतच राहणार, परंतु त्याला सामोरे जाण्याची जिद्द ही आपल्या अंगामध्ये असावी. किती मोठं संकट येऊ द्या, परंतु आपण जर आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जिद्दीने तोंड देता आलं पाहिजे. आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा कोणत्याही क्षेत्रामध्ये. सॉफ्ट लाईनने खेळला गेला होता. सॉफ्ट डिसमिसल. शेखर जसा आला तसाच त्या पावलांवर मात्र या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू द डगआउट. 3rd विकेट डाऊन. लव बॉईज डोंगरे बॅकफुटला येत असताना पाहायला मिळतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. वेलकम संजयजी भोईर, आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावर. संपूर्ण मात्र विठ्ठल वाडीकर या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. हे संपूर्ण विटी लाईनकर आपण पाहू शकतायत, वॉच करतायत घर बसल्या आणि या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद देत असताना आपण पाहू शकाल. कारण जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तर त्या चांगल्या कामाला दाद देणं हे प्रेक्षकांचं काम असतं आणि प्रेक्षकांना सुद्धा मात्र ही स्पर्धा का हवीशी वाटते त्याचं एकमेव कारण की 5-5 षटकांचे सामने खेळायला पाहायला मिळतात. आणि इथे आल्यानंतर सावलीचा आसरा असणारे आम्हाला स्टँड या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विविध मात्र खाण्याचे जे आपण पाहत आहेत अल्पोहाराचे स्टँड आपण पाहू शकतायत. म्हणजे वेगवेगळ्या स्टँडमध्ये वेगवेगळे मात्र आपण सातत्याने आपण पाहत आहेत नावं दिली गेलेत. म्हणजे एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. एक सुंदर आपण पाहू शकताय झाड आणि त्या झाडाखाली मात्र प्रेक्षक वर्ग सुद्धा मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. संध्याकाळचं सत्र जसं होतं तसं डोंगरावर जाऊन काही प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. ही खासियत राहिली या स्पर्धेची.
सुंदर स्पर्धा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 धावा. 18. बॉल तयार. नैनेश उजव्या हाताने. अप्रतिम खोलवर चेंडू होता. यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. ब्लॉक केलं होतं फलंदाजाला आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. नैनेशने काय गोलंदाजी केले विथ द बॉल विथ द बॅटने. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतोय. कारण नैनेशची एक चांगली थिंकिंग पाहायला मिळते. विचारसरणी चांगली आहे. सडपातळ बांध्याचा जरी असला तरी सुद्धा माझ्याकडे ते कॅलिबर आहे यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतो. अप्रतिम फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर रनिंग मध्ये मात्र झेल घेणं फार कठीण असतं परंतु यावेळेला आपण पाहतायत या षटकार. 6 धावा. बॉन्ड लाईनच्या बाहेर मात्र त्या ठिकाणी गेला होता क्षेत्ररक्षक आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. अजित म्हात्रे सरांनी सिग्नल केला. यस 6 रन्स आणि या षटकाराने ऋषी आम्हाला दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 25 धावा. 25. आतमध्ये येणारा चेंडू. पंचांकडे दाद मागितली. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला कारण पंच मात्र यावेळेला ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसात 2 लेग बिफोर विकेट आपण पाहू शकलात आणि त्यानंतर फार कमी प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळतात. कॉट बँड जास्तीत जास्त आपण पाहू शकता. झेलकरवी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. क्लीन बोल्ड होताना आपण पाहू शकतायत परंतु लेग बिफोर विकेट फार कमी प्रमाणात आपण सातत्याने पाहतायत या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25. 25. यावेळेला क्लीन बोल्ड पूर्णपणे मिस झाला आणि सरळ दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉईट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नैनेशला मात्र यावेळेला पुन्हा एकदा सफलता मिळाली. नैनेशने काय आक्रमकता दाखवले गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतत असताना पाहायला मिळतात आणि खास वैशिष्ट्य जर ऋषी आपण पाहिलं तर 3 षटकं फेकलेत आणि 18 बॉल ॲक्युरेट फेकलेले आहेत. म्हणजे एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल मात्र या ठिकाणी फेकलेलं नाही आहे. ही खूप महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. 18च्या 18 बॉल व्यवस्थित फेकत असताना म्हणजे 3 षटकं ॲक्युरेट टाईमनुसार फेकले गेलेत ते आपण पाहू शकतायत. चामुंडा स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम जबरदस्त लव बॉईज डोंगरे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर स्वप्नील आणि गोलंदाज यावेळेला स्वप्नील तर फलंदाज या ठिकाणी न्यू बॅटर मिस्टर गोपाळ. गोपाळकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. आता खरी गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहत आहेत 41 धावांचा अजून सुद्धा लक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. 12 बॉल 41. बॉल 41. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. पायाचा फटका मात्र अचूक नाही आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पुढे येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट. गॉन. अमोल पाटील स्मरणार्थ आपण पाहतायत बाप्पा मोरया चषक 2023. आजचा सलग 3रा दिवस. 3ऱ्या दिवसात अतिशय सुंदर पद्धतीने मात्र खेळ रंगलाय. उद्याच्या दिवसात 40+ क्रिकेट पाहायला मिळेल. संपूर्ण लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. भरपूर वर्ष ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट हाताळले आपल्या करिअरमध्ये. चला फलंदाज थोडंसं स्पीडअप करा जरा. चेतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. चेतन नावाने भारतीय संघाला हिरा मिळाला आणि 31 ऑक्टोबर 1987 मध्ये रिलायन्स वर्ल्ड कप नागपूरच्या मैदानात न्यूझीलंड संघाला थैथया नाचवलं होतं. ते रिलायन्स विश्वचषकामध्ये हॅट्रिक पहिली हॅट्रिक घेणारा चेतन शर्मा ठरला भारतीय संघाचा पहिला गोलंदाज ज्याने यान स्मिथ, चॅटफिल्ड अँड केन रदरफोर्ड असे न्यूझीलंड संघाचे 3ही फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं होतं. हा सुद्धा एक विक्रम प्रस्थापित झाला चेतन शर्माच्या नावावर. या चेतन या नावाने मात्र ती आठवण झाली 31 ऑक्टोबर 1987 मध्ये. गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पड्यानंतर थोडासा खाली राहिला होता. खेळपट्टी मातीची आहे
आणि जेव्हा मातीची खेळपट्टी असते तेव्हा तुम्हाला कसब कला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. तुम्ही फिंगरचा उपयोग करून मात्र त्या बॉलला मात्र जरूर आपण फिरवू शकता. अशा पद्धतीने मात्र काही कलात्मक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नाईस बॉलिंग. खूप चांगला चेंडू यावेळेला टॉस झाला होता. सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. स्टार्ट चांगली झाली नव्हती आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. श्रीकांत, रोशन, कल्पेश, शेखर, करण, गोपाळ, गोपाळ आणि चेतन आतापर्यंत आहेत. मात्र 5 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जाऊन मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेला जणू काही गोलंदाज या ठिकाणी स्वप्नील आणि आदित्यमध्ये सराव सुरू आहे. ओमकार बॉय स्पोर्ट्स स्टँड आपण पाहत आहेत. महिला कक्ष स्टँड आपण पाहू शकाल. पहिल्या दिवसामध्ये महिलांची खूप उपस्थिती प्रार्थनीय होती. 2 कॅमेरामॅन आपण पाहू शकताय. 311 स्टँड आपण पाहत आहे. सौभाग्यवती स्वप्ना समीर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य उंबरपाडा सपाळे हा स्टँड आपण पाहत आहेत. ऑन साईडला खेळला गेला आणि फलंदाज तू चल मैं आया. यावेळेला अशा पद्धतीने समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद होताना फलंदाज बाद होण्याचा क्रम 6 आतापर्यंत आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25. इथून जर आपण पाहिलं तर 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच इथे विकेट मेडन फेकण्याचा मान मिळवेल का आपण पाहतोय. कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर जगदीश पाटील मॉर्कलने विकेट मेडन फेकली गेली होती. बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल, लव बॉईज डोंगरे काही काळ जबरदस्त ज्यांनी गाजवला, अप्रतिम आपण पाहू शकलात. परंतु प्रॅक्टिसचा अभाव या ठिकाणी जरूर दिसताना आपल्याला पाहायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर एक मॅच हरली म्हणून क्रिकेट सोडणं हे चुकीचं आहे. क्रिकेटमध्ये मात्र तुमचं सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असते. आज परफॉर्मन्स होईल परंतु उद्या तुम्हाला क्लास पुन्हा एकदा तो दाखवावा लागेल. गुड डिलिव्हरी, जबरदस्त विकेट मेडन ओर यावेळेला आपण पाहू शकताय स्वप्नीलच्या नावावर जाईल. जगदीश पाटील मॉर्कल नंतर जर आपण पाहिलं तर स्वप्नीलचं नाव या ठिकाणी रँकिंगमध्ये येताना पाहायला मिळतं. मेडन ओरच्या बाबतीमध्ये सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग, क्लास, क्वालिटी दर्जाची गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली. शेवटचं षटक आहे. 6 बॉल 41 धावेची आवश्यकता. 6 बॉल 41 धावा. निर्धाव षटकचा विचार केला तर शॉन पॉलॉक पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज म्हणून ठरला गेला. पूर्ण वर्ल्डमध्ये 1500 षटकांच्या वरती मात्र आपण पाहिलं तर दक्षिण आफ्रिकेचा शॉन पॉलॉक म्हणून आपण पाहू शकला. त्याच्या खालोखाल अनिल कुंबळेला आपण पाहिलं, मुथय्या मुरलीधरनला आपण पाहिलं, वसीम अक्रमला आपण पाहू शकलात, कपिल देव यांना आपण पाहिलं. अशा पद्धतीने मात्र आपण पाहत आहेत जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखले गेले. निर्धाव षटक फेकण्यामध्ये चामिंडा वासला कोण विसरेल, ग्लेन मॅग्राथला कोण विसरेल. सुंदर गोलंदाज म्हणून वेलकम श्रीधरजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला मात्र आपण पाहतायत या व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते आता कुठेतरी यावेळेला पाहायला मिळते. 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि क्षेत्ररक्षकाने मात्र यावेळेला चुकी केली. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. 2 बॉलचा एकंदरीत 1 बॉलचा खेळ समाप्तीवर झालाय. 5 बॉल आहेत. तस मेडन ओव्हरचा आपण विचार केला तर त्यामध्ये खास करून जर आपण पाहिलं तर बापू नाडकर्णी टेस्ट क्रिकेटचा एक अतिशय गोलंदाज चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. यावेळेला आपण पाहू शकतायत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. आतापर्यंत आपण विचार केला तर संघाची धावसंख्या 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. म्हणजे हळूहळू यावेळेला विजयाची नौका ही मात्र किनाऱ्यावर लावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संघ चामुंडा स्पोर्ट्स यावेळेला ऑन साईडला खडे स्टेप आउटहून खेळला गेला. खूप सुंदर फटका खेळत असताना चेंडू सरळ निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या अगदी मधोमध चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 34 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहत आहेत मिस्टर गोपाळ.
त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने खेळत असताना आपण पाहू शकतायत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट अजून एक स्पर्धेचं नाव घेईन. सिस्टमॅटिक मॅनेजमेंटमध्ये साखरेचं मैदान, एकविरा चषक आणि रुपेशजी पाटील यांची ती स्पर्धा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. तिथे सुद्धा 6-6, 5-5 षटकांचे सामने 8 संघांना प्राधान्य दिले गेले. यंदाच्या वर्षात 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 9 दिवसांचा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात रंगेल. यावेळेला जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल. वाईटच्या स्वरूपात +4 मिळतील धावा 5. या 5 धावेने संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेली 39. त्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य काय राहिलंय तर 5,000 फक्त प्रवेश शुल्क असतो. तुम्हाला 12 टी शर्ट दिले जातात प्रत्येक संघाला, प्रत्येकी 12 टी शर्ट. आणि त्यामध्ये जतीन केनी जर आपण पाहिलं, आपण अनुभवलंय, त्यामध्ये 12 जणांचं लंच हे सुद्धा मात्र खेळाडूंना मिळतं. हे स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय रुपेशजी पाटील यांचं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला गेला होता. हवेत खेळला गेला होता. तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. शेवटचा एकंदरीत आपण पाहिलं तर शेवटचा बॉल असेल. डोंगराच्या कडाकपाऱ्यात वसलेलं मैदान आणि सुंदर असं वातावरण, आल्हाददायक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. डिसेंबरचा महिना आहे, थंडीला सुरुवात झाले. पण जर आपण पाहिलं तर विजयाची मुहूर्त मेट रोवली गेले. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. चामुंडा स्पोर्ट्सच्या माध्यमातून जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि लव बॉईज डोंगरे टीम मात्र अजून हंगाम समाप्त झालेले नाही आहेत. अजून मोठमोठ्या स्पर्धा येणं बाकी आहेत. या चुका मात्र तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतील ही अशी अपेक्षा